डायबिटीसवर स्पेशली काय स्टडी झालाय? वर्क असं होतं की डायबिटीस आणि आता ते इन्सुलिन रेझिस्टन्स वगैरे या टर्म्स लोकांना बऱ्यापैकी माहीत झाले. तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी जे घटक लागतात, म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी साखर ॲब्झॉर्ब करण्यासाठी जे घटक लागतात, उदाहरणार्थ तुमचं विटॅमिन B12 असेल, मॅग्नेशियमसारखे मिनरल्स असतील आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत, गॅमा लिनिलोनिक ॲसिड, अल्फा लॅपोइक ॲसिड, हे सगळे घटक, ही सगळे न्यूट्रियंट्स स्पिरुलिनामध्ये नॅचरली सापडतात. आणि त्याच्यामुळे राईट अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स गेल्यानंतर आपल्या शरीराचं किंवा पेशींचं जे कार्य आहे ते योग्य प्रकारे चालू होतं. आपल्या पेशींचा जो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे मग ब्लड शुगर कंट्रोल, HbA1c कंट्रोल करण्यामध्ये स्पिरुलिनाचा खूप चांगला फायदा होतो. आणि हा काही म्हणजे असा फक्त माझाच क्लेम नाही, याच्यावरती प्रॉपर मेडिकल जर्नल्समध्ये रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत, कित्येक केस स्टडीज आहेत, नंबर ऑफ केस स्टडीज विथ प्रॉपर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, मेटा टेस्ट वगैरे जे स्टॅटिस्टिकल, तर ह्या सगळ्या करून सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की स्पिरुलिना आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डरवरती खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट म्हणजे बेनिफिट करू शकतो. ॲनिमियाबद्दल तुम्ही जर म्हणाला तर स्पिरुलिनाचं जे पिगमेंट आहे, क्लोरोफिल आणि फायकोसायनिन असे 2 पिगमेंट्स त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून तो जो ग्रुप आहे शेवाळ्यांचा त्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी, नीलहरित शैवाल असं म्हटलं जातं त्याला, कारण हिरवं क्लोरोफिल आणि निळ्या रंगाचं फायकोसायनिन असे 2 पिगमेंट्स आहेत. तर ते क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिन ह्याचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघितलं आपण तर ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. ते दोन्ही मॉलिक्युल्स सेम आहेत, फक्त क्लोरोफिलच्या सेंट्रलला मॅग्नेशियम असतं आणि हिमोग्लोबिनच्या सेंटरला आयन असतं. स्पिरुलिनामध्ये तुम्हाला क्लोरोफिलही मिळतं नॅचरली आणि आयनही मिळतं. त्यामुळे स्पिरुलिना जेव्हा आपल्या बॉडीत जाऊन रक्तात जेव्हा मिक्स होतं तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते क्लोरोफिल आणि आयन कंबाईन होऊन हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे मी फार सोपं करून सांगतो, अर्थात ती बायोकेमिकली ती प्रोसेस एवढी सोपी नाही, पण रक्तातलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्पिरुलिनाचा अशा प्रकारे चांगला इफेक्ट आपल्याला दिसतो. आणि ह्याच्यावरती अनेक, म्हणजे फक्त माझेच नाही, ग्लोबली ह्याच्यावरती भरपूर स्टडीज झालेले आहेत. लोकांना जर इंटरेस्ट असेल ते गुगलवर जाऊन शोधू शकतात की स्पिरुलिनाचे ॲनिमियावर काय इफेक्ट दिसतात. आणि हिमोग्लोबिन वाढल्यानंतर तो जो मॅग्नेशियम वेगळा होतो ना क्लोरोफिलपासून, मॅग्नेशियम हा एक अतिशय चांगला डिटॉक्स एजंट आहे. म्हणजे तुमच्या रक्तातलं हिमोग्लोबिनही वाढतं आणि त्याबरोबर रक्तातली अशुद्धी साफ करण्याचं कामही स्पिरुलिनामार्फत केलं जातं. तर म्हणून असं एक सर्वांगीण फायदा आपल्याला स्पिरुलिनातनं होतो आणि त्याच कारणामुळे त्याला सुपरफूडची उपाधी देण्यात आली आहे. हल्ली अजून एक नवीन आपल्याला जो प्रॉब्लेम दिसतो की कोलेस्ट्रॉल सगळ्यांचं वाढलेलं असतं आणि जो तो स्टॅटिन्स घेतो आणि असं दिसून आलं की स्टॅटिन घेतलं की अल्झायमरची शक्यता वाढते. तर ह्याचा कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो? त्यातला LDL म्हणजे कोलेस्ट्रॉलमधलं जे बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल, त्यातलं LDL जे आहे बॅड कोलेस्ट्रॉल ते कमी करण्याचं काम स्पिरुलिना करतं आणि ह्याच्यावर सुद्धा भरपूर रिसर्च झालेला आहे. कोलेस्ट्रॉल कमी झालं की त्याचा इफेक्ट आपल्याला ब्लड प्रेशरवरती पण झालेला दिसतो. म्हणजे ओव्हरऑल जे काही आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत किंवा बैठक काम, फारसा व्यायाम नाही, याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स होत आहेत, योग्य प्रमाणात न्यूट्रिशन न मिळणं, व्यायाम न होणं आणि ताणतणाव, यातनं ज्या काही या डिसऑर्डर्स तयार झालेले आहेत ना, त्या सगळ्यांवरती अतिशय चांगले इफेक्ट आपल्याला स्पिरुलिनाचे दिसतात. मग त्याच्यामध्ये कोणती विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत जी आपण सप्लिमेंट म्हणून घेतो? जसं मग मी प्रोटीनबद्दल म्हटलं की इसेन्शियल अमायनो ॲसिड्स तर सगळे आहेत, त्याचबरोबर याच्यात 12 विटॅमिन्स नॅचरली मिळतात. आपण शाळेत शिकलेलं असतो ना की विटॅमिन A साठी गाजर खा, पपई खा, डोळ्यासाठी, किंवा आपल्या विटॅमिन C साठी सिट्रस फ्रुट्स खा. तर ह्याच्यामध्ये विटॅमिन A, विटॅमिन Bचं पूर्ण कॉम्प्लेक्स म्हणजे B1 पासून B12 पर्यंत. B12चा एकमेव चांगला व्हेजिटेरियन सोर्स म्हणजे स्पिरुलिना. अदरवाईज आजकाल व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12ची भयंकर कमतरता असते. हल्ली जो तो विटॅमिन B12 आणि D याची डेफिशियन्सी असतेच, कारण उन्हात जात नाही आणि व्हेजिटेरियन जेवणातनं B12 थोडं मिळत नाही.
पण B12 द्यायचं म्हटलं की नॉर्मली रेकमेंड केलं जातं की सी फूड खा, म्हणजे सी फूडमधनं तुम्हाला B12 जास्त प्रमाणात मिळतं. पण सी फूड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त मासे किंवा क्रॅब्स, शेलफिश एवढंच येतं. हे सुद्धा सी फूडच आहे, हे सुद्धा समुद्रातनंच आलेलं आहे फक्त आणि vegetarian completely आहे. व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी B12 वाढवण्याचा एक अतिशय चांगला पर्याय म्हणजे स्पिरुलिना. तर हे सगळी विटॅमिन्स, 12 विटॅमिन्स आहेत. त्याचबरोबर 8 शरीराला लागणारे जे मायक्रो मिनरल्स म्हणतो आपण, मायक्रो न्यूट्रिएंट्स, ती आहेत. त्याच्यामध्ये सोडियम, झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, वाह! हे सगळे 8 प्रकारचे मिनरल्स नॅचरली सापडतात. आणि त्याचबरोबर मगाशी मी ज्या फायकोसायनिनचा उल्लेख केला, जे पिगमेंट आहे त्याच्यामध्ये निळ्या रंगाचं, ते पिगमेंट हे अँटी कॅन्सर एजंट म्हणून काम करतं. म्हणजे कॅन्सर सेलची जी मेटास्टेट असते, जेव्हा कॅन्सर सेल्स वाढायला लागतात, त्या ग्रोथच्या फेजमध्ये त्यांचे जे DNA जे वाढतात ना, ते थांबवण्याचं काम फायकोसायनिन करतं. आणि ह्याच्यावर सुद्धा भरपूर रिसर्च झालेला आहे. चेन्नईमध्ये बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता स्टेज 1 कॅन्सरच्या पेशंट्सना त्यांच्या डाएटमध्ये रेग्युलर स्पिरुलिना स्पिरुलिना? इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा, मी स्वतः 2-3 वेबसाईट्स बघितल्या हॉस्पिटलच्या, त्यांच्या मेनूमध्ये म्हणजे कॅन्सर पेशंटला जे एक-एक. जेवण रेकमेंड केले त्याच्यामध्ये ऑफिशियली स्पिरुलिना ॲड करण्यात आलेलं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.